मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज या ठिकाणी आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत. ती विशेष महत्त्वाची आहे. ज्यांनी ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आणि निवड वेतन श्रेणीसाठी नाव नोंदणी केलेली आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थी याबाबत जागरूक राहतील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील. मित्रांनो, ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीसाठी दुरुस्तीबाबतचं एक पत्र महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व शिक्षण विभाग यांच्यामार्फत आज दिनांक 6/5/2025 रोजी जारी करण्यात आलेले आहे. आणि या पत्रकानुसार या ठिकाणी अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे की ज्यांनी नाव नोंदणी करतेवेळेस काही चुका केलेल्या असतील किंवा चुकून काही चुका झालेल्या असतील, त्या चुका दुरुस्त करण्याची संधी या पत्रकानुसार त्यांना देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक 7/5/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 8/5/2025 रोजी 8/5/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षणाच्या प्रकाराच्या काही चुका असतील त्यासंबंधीची दुरुस्ती आपल्याला नक्की त्या ठिकाणी करता येईल. अशा माहितीचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत जारी करण्यात आलेली आहे. तरी मित्रांनो, या सर्व चुका तुम्ही परत एकदा दुरुस्त करू शकता. त्यासाठी ही वेबसाईट खुली राहणार आहे. यामध्ये आपण नेमक्या कोणत्या चुका दुरुस्त करू शकतो त्याही आपण या ठिकाणी पाहूया. आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदवणे आवश्यक होते, ते काही चुकून जर दुसऱ्या लिपीत झाले असेल तर ते बरोबर करू शकतात. त्याचप्रमाणे निवड श्रेणीसाठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीची वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदवलेली असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दुरुस्तीचा प्रकार दुरुस्त करता येईल. त्यानंतर आहे प्रशिक्षण गट, उदाहरणार्थ प्राथमिक गट, माध्यमिक गट, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यामध्ये सुद्धा आपल्याला दुरुस्ती करता येईल. त्यानंतर प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीचे कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केलेली असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला दुरुस्ती करता येईल. अशा विविध प्रकारच्या दुरुस्त्या आपल्याला या ठिकाणी दिनांक 7/5/2025 ते 8/5/2025 या कालावधीमध्ये नक्की करता येतील. तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, व्यवस्थित बघा आणि आपल्या नावामध्ये किंवा इतर माहितीमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या नक्की बरोबर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.